नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल. अंगणवाडी सेविका मदतनीसांना सरसकट 1 महिना उन्हाळी सुट्टी मंजूर करा. अंगणवाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना असं निवेदन देण्यात आलेलं आहे. अत्यंत महत्त्वाची ही न्यूज आहे, त्यामुळे जास्तीत जास्त सेविकाताईंना हा व्हिडिओ शेअर करा. तर बघा, पारनेर दिनांक 2 जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सरसकट 1 महिन्याची उन्हाळी सुट्टी मंजूर करण्यात यावी अशी आग्रही मागणी करण्यात आलेली आहे. या मागणीचे निवेदन अहिल्यानगरचे जे जिल्हाधिकारी आहेत या जिल्हाधिकाऱ्यांना अंगणवाडी सेविका मदतनीस एकजूट सेवा संघाच्या अध्यक्षा जयश्री वाबळे झावरे यांनी दिलेले आहे. निवेदन देताना संघटनेच्या अध्यक्षा जयश्री वाबळे झावळे, छाया सारबंदे, संगीता घागरे उंडे आणि प्रभावती सत्रे या उपस्थित होत्या. रामकृष्ण पाटील, युवराज बैसाणे आणि संजय मापले यांचेही त्यांना सहकार्य लाभलेले आहे. बघा, सध्याचं तापमान जर पाहिलं तर सध्याचं तापमान हे 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेलं आहे. अशा भीषण परिस्थितीमध्ये गरोदर स्तनदा माता यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. नुकतेच घडलेल्या दुर्दैवी घटना पाहता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की मे महिन्यामध्ये शाळा, महाविद्यालये, इतर सर्व ठिकाणी जी मुले असतात त्या सर्वांना आणि शिक्षकांना देखील मे महिन्यामध्ये संपूर्ण सुट्टी असते. मग अंगणवाडी सेविका व मदतनीसांना का सुट्टी नाही, असा महत्त्वपूर्ण प्रश्न इथं उपस्थित करण्यात आलेला आहे. पुढे बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे. पोषण ट्रॅकरची कामे आणि आहाराचे वाटप आम्ही घरपोच करू, पण कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ थांबवून प्रशासनाने त्यांना सरसकट 1 महिन्याची सुट्टी द्यावी अशी महत्त्वपूर्ण मागणी अंगणवाडी सेविका मदतनीस एकजूट सेवा संघाच्या वतीनं करण्यात आलेली आहे. याच्या अगोदर देखील महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंना देखील हे निवेदन देण्यात आलं होतं. आदिती तटकरेंनी त्याबद्दल केंद्र सरकारच्या सूचना आल्या तर नक्कीच आम्ही त्याच्यावर सकारात्मक विचार करू अशा सूचना दिल्या होत्या. परंतु मे महिना सुरू होऊन 4 ते 5 दिवस झालं तरी देखील अंगणवाडी सेविका मदतनीसांना ऐन उन्हाळ्यात अंगणवाडी सुरू करण्यास सांगण्यात आलेले आहे आणि वेळेचे बंधन देखील घातलेले आहे. अंगणवाडी सेविका मदतनीसांवर इथं हा अन्याय होत आहे. त्यामुळे महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त शेअर करा ताईंनो, आणि प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना या पद्धतीने तुम्ही पत्र सादर करून 1 महिन्याच्या सुट्टीचं निवेदन द्या. नक्कीच या मागणीला आपल्या यश येणार आहे अशी आशा आहे. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.